हे बघा अशा प्रकारे ही जी लाईन आहे ना, हा ठिपका थोडंसं आपल्याला थोडं पुढं घ्यायचं आहे. हा पण तसंच करायचं आहे. तर चारी पण बाजूने आपल्याला अशा प्रकारेच करून घ्यायचं आहे. नंतर आपल्याला हा ठिपका असं जोडून घ्यायचा आहे. आपले पतंग बनवायचे आहे बघा. तर हे बघा अशा प्रकारे. नंतर आपल्याला परत हे खालचे 3 ठिपके आहेत ना, ते असे जोडून घ्यायचे आहेत. इकडे पण असंच करायचं आहे. हा मधला ठिपका राहतोय बघा. तर हे अशा प्रकारे पतंग आपली काढून घ्यायची आहे. मी तशी सरळ रेष मारून घ्यायची मधोमध. नंतर आपल्याला हा आणि हा ठिपका आहे ना, असं जोडून घ्यायचं आहे अशा प्रकारे. इथे पण आपल्याला तसंच करायचं आहे. हे बघा अशा प्रकारे. नंतर आपल्याला इथं असे 2 गोल काढून घ्यायचे आहेत. तर हे बघा आपली अशी पतंग तयार झालेली आहे. आता मधल्या ठिपक्यांमध्ये आपल्याला अशी तुमच्या मनाने कुठली पण तुम्ही डिझाईन काढू शकता. हे बघा अशा प्रकारे फुलं काढून घ्यायची आहेत. नंतर मधल्या ठिपक्यामध्ये आपल्याला हे असं जोडून घ्यायचं आहे. अशी पाकळी बनवून घ्यायची आहे. तुमच्या आवडीनुसार याच्यामध्ये कलर भरून घ्या. एकदम साधी आणि सिंपल आहे बघा. 7 ते 7 ठिपक्यांची रांगोळी. तर तुम्हाला कशी वाटली रांगोळी नक्की कमेंटमध्ये सांगा. रांगोळी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा. चॅनलवरती नवीन असतं तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा. तर हे बघा तयार आहे आपली पतंगाची रांगोळी. रांगोळी पाहिल्याबद्दल धन्यवाद.